नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5. टोटल चार्ज क्यू इज ब्रोकन इंटू काय म्हणलंय, ब्रोकन इंटू क्यू हा दोन क्यू टोटल चार्ज आहे, ब्रेक केला आहे किती पार्टमध्ये, Q1 आणि Q1 प्लस Q2 मध्ये ब्रेक केला आहे. ह्यांच्यामधला फोर्स इनिशियली किती होता, के Q1 Q2 अपॉन डिस्टन्सचा स्क्वेअर होता. आता फोर्स एफ डॅश काय राहणार तुमचा, ब्रेक ब्रोकन केल्यानंतर एफ डॅश जो येणार आहे तुमचा के Q1 Q2 इथून जर कॅल्क्युलेट केला तर Q2 इज इक्वल टू काय येणार आहे, Q मायनस Q1 येणार आहे. Q मायनस Q1 येईल तर ठीक आहे, Q मायनस काय राहणार आहे तुमचं Q1 राहील अपॉन डिस्टन्सचा स्क्वेअर राहील. ठीक आहे, याला जर इक्वल केलं तर डिफरन्शिएट केलं DF बाय DQ1च्या रिस्पेक्टमध्ये इक्वल टू 0 केलं तर तुमचं आन्सर काय येणार आहे, जे आन्सर असणार आहे तुमचं Q1 इज इक्वल टू काय येणार आहे, Q2 इज इक्वल टू काय येणार आहे, Q/2. डिफरन्शिएशन जर केलं तर याचं आन्सर काय येणार आहे तुम्हाला Q/2 येणार आहे. ठीक आहे, Q/2 पॉवर 1 आहे ते n+1 असते, n+1 आता n होत असते. Q1 इथं Q1चा काही प्रश्न नाही, Q1च्या रिस्पेक्टमध्ये Q1चा काही प्रश्न नाही. Q1 आणि Q2 असं किती येणार तुम्हाला, ऑप्शन नंबर डी येणार आहे. 2 काय केले तर 2 कुलम प्लस 2 कुलम आणि प्लस 6 कुलम चार्जेस रिपेलिंग इच अदर विथ अ फोर्स ऑफ 12 न्यूटन. काय करत होते, तुमच्या दोन चार्जेस होते, Q1 होता त्यानंतर दुसरा Q2 होता, यांच्यामधला फोर्स किती होता 12 न्यूटन. हे Q1 ची व्हॅल्यू किती आहे तुमची +2 कुलम, याची किती आहे +6 कुलम. काय म्हणलं याच्यामध्ये -2 कुलम काय केलं याच्यामध्ये ऍड केला. -2 कुलम जर ह्याच्यामध्ये ऍड केला असेल तर बाळांनो काय होणार आहे, बाळांनो इथं काय होणार आहे बेटा, इथं काय होणार आहे +2 मध्ये इथं +6 आहे, -2 6 मधून काय राहणार आहे इथं 4 कुलम राहील, +6 4 कुलम राहील. इथं जर -2 कुलम ऍड केला तर हे दोघं एकमेकाला कॅन्सल करतील, म्हणजे फोर्स किती राहणार तुम्हाला, फोर्स जो राहणार आहे तुमच्या फोर्सची व्हॅल्यू किती येणार आहे, फोर्सची व्हॅल्यू किती येणार आहे तुमची, फोर्सची जी व्हॅल्यू राहणार आहे ती व्हॅल्यू किती येणार आहे तुमची, जे फोर्स असणार आहे तुमचा फोर्स इज इक्वल टू Q1 Q2 अपॉन काय राहणार आहे के Q1 अपॉन Q2 अपॉन डिस्टन्सचा स्क्वेअर राहणार आहे. फोर्स इज इक्वल टू काय राहणार आहे के इंटू 0, Q1 किती आहे 0, Q2 किती आहे 4 अपॉन डिस्टन्सचा स्क्वेअर. टोटल आन्सर काय येणार आहे, एफ डॅश काय येणार तुमचा, एफ डॅश जो येणार आहे तो 0 येणार आहे, कारण की 0 मल्टिप्लाय मध्ये आला ऑप्शन काय आहे 0. क्लिअर आहे, ठीक आहे. तिसरा नेक्स्ट क्वेश्चन आहे, टू चार्जेस Q1 and Q2 placed in vacuum at a distance r, the force acting between them is F, the medium of dielectric constant is 4. बाबा अरे बाळांनो काय म्हणलंय, Q1 चार्ज आहे, दुसरा Q2 चार्ज कन्सिडर करा. ठीक आहे, कुठे ठेवलेत हे एअर मीडियम मध्ये, एअर मध्ये असताना फोर्स किती राहणार आहे के Q1 Q2 डिवाइड बाय काय राहणार आहे डिस्टन्सचा स्क्वेअर. पण तेच मीडियम जर डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट ऍड केला, के ची व्हॅल्यू त्याची व्हॅल्यू किती आहे 4, तुमची डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट व्हॅल्यू ऍड केल्यानंतर किती राहते तुमची व्हॅल्यू के Q1 Q2 अपॉन काय राहते के इंटू डिस्टन्सचा स्क्वेअर. पण इथं के Q1 के Q1 Q2 डिवाइड बाय आर स्क्वेअर हे कोण आहे, ओरिजिनल एफच आहे, म्हणजे एफ डॅश इज इक्वल टू काय येणार आहे एफ बाय के येत असेल तर एफ डॅश इज इक्वल टू काय येणार आहे, के ची व्हॅल्यू काय, के इज इक्वल टू किती दिलेला आहे 4, एफ बाय काय येणार तुमचं आन्सर F/4 येईल. ठीक आहे, F/4 येईल, ऑप्शन नंबर डी. काय म्हणलं, फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन 2 पॉइंट चार्ज, दोन चार्जेस येतं त्यांच्यामध्ये फोर्स पॉझिटिव्ह चार्ज आहे. ठीक आहे, Q1 पॉझिटिव्ह Q2 निगेटिव्ह. ठीक आहे, पॉझिटिव्ह प्लस पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्जेस येतं, सेपरेटेड डिस्टन्स डी मीटर एपी. देन तिथं फोर्स किती होता तुमचा एपी होता, डिस्टन्स किती होतं डी होतं. ठीक आहे, डिस्टन्स डी होतं. when these charges are placed two identical spheres, ते चार्जेस कुठे ठेवले, दोन आयडेंटिकल स्पियर्स मध्ये ठेवले, तर हेच चार्जेस कुठे गेले, दोन आयडेंटिकल स्पियर मध्ये ठेवले, तर डिस्टन्स काय होणार त्यांचं, डिस्टन्स जे बनणार आहे 0.3 डी बनतंय. दोन्ही चार्जेसच्या मध्ये काय व्हायला लागले, दोन्ही चार्जेसच्या मध्ये डिस्टन्स कमी व्हायला लागले, म्हणजे तुम्हाला इथे कन्सेप्ट क्लिअर, कॅल्क्युलेशन काढायची नाही. कॅल्क्युलेशन काय ग्रेटर असणार आहे फोर्स जो तुमचा इलेक्ट्रोस्टॅटिक्स फोर्स जो मिळणार आहे, डिस्टन्स कमी झालंय, दोन चार्जेस मधला डिस्टन्स जर कमी झाला असेल तर इलेक्ट्रोस्टॅटिक्स फोर्स काय होत असतोय, इनक्रीज होत असतो. ठीक आहे, इनक्रीज होत असतो. काय म्हणलं बाळांनो, इथं टू सिमिलर स्पियर्स हॅव्हिंग, दोन सिमिलर स्पियर आहे ज्यांच्याकडे चार्ज काय +q आणि -q बर आर केप्ट ॲट अ सर्टन डिस्टन्स ऑफ डी बिटवीन देम. टू if in the middle of two spheres another similar spheres having +q charge is kept, then it experiences a force in the magnitude and direction. मॅग्निट्यूड पण सांगायचं आणि डायरेक्शन पण सांगायची. काय म्हणलंय, इथं +q चार्जची एक स्पियर आहे, -q चार्जची दुसरी, +q चार्जची एक स्पियर आहे, दुसरीवरती चार्ज काय मायनस, सेम मॅग्निट्यूड आहे, -q ची दुसरी स्पियर आहे. ठीक आहे, दुसरी स्पियर आहे, किती डिस्टन्स आहे बाळांनो, ते हे जे डिस्टन्स दिलं होतं किती दिलं होतं आपल्याला r एवढं डिस्टन्स,
आर दिलं होतं. ठीक आहे. काय म्हणलं त्यांनी की मिडलला तुम्ही तिसरी स्पिअर पुट केलेली, जिच्यावर चार्ज काय आहे, जिचा चार्ज तुमचा सेमच आहे, प्लस क्यूच आहे. ठीक आहे. प्लस क्यू इथं मायनस क्यू आहे. आता प्लस क्यू जर असेल तर हे काय डिस्टन्स, हे डिस्टन्स किती होणार आहे, r/2. हे डिस्टन्स किती होणार आहे तुमचं, r/2. ठीक आहे. r/2 डिस्टन्स झालं. मग याच्यामधला तुम्हाला फोर्सची जी डायरेक्शन राहणार आहे, फोर्सची डायरेक्शन काय राहणार आहे तुमची, फोर्सची जी डायरेक्शन राहणार आहे, हा पॉझिटिव्ह चार्ज आहे, याच्यापासून फोर्सची डायरेक्शन ही राहणार आहे. याच्यामुळं एफ ड्यू टू फोर्स ड्यू टू ए, एफ इथून ए, बी आणि सी. ठीक आहे. इथं तुमचा इलेक्ट्रोस्टॅटिक्स फोर्स ड्यू टू बी, दोन्हीची डायरेक्शन काय राहणार आहे, 2x8. म्हणजे 8. आता इथं मॅग्निट्यूड किती राहील हे बघू आपण. मॅग्निट्यूड किती राहील, एफ नेट जो असणार आहे तुमचा, एफ नेट जो असणार आहे तो किती येणार आहे, एफ ए प्लस इथं तुमचा बी ऑलरेडी होता, सी